हे गाणं म्हणजे याची आपण खूप पारायण केली. तुम्ही प्रेमात पडा किंवा पडू नका, हे गाणं तुमच्या पाठीमागे असं लागलेलं होतं त्या काळामध्ये, मला आठवतंय. कारण ही सगळी गाणी तयार करणारी मंगेश पाडगावकर नावाचं जे यंत्र आहे ते एवढं आपल्या मागे लागलं होतं की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, हे तर त्यांनी शिकवलंच होतं. पण मला नाही वाटतं की आठवतात तुमची आमची सोळा जेव्हा सरली होती, होडी तेव्हा पाण्याने भरली होती, लाटांवर विवाह म्हणून नाचलो होतो, होडी सगळे बुडता बुडता वाचलो होतो, बुडावर असतो तरी चाललं असतं, प्रेमाने दलदल काढलं असतं. तुम्हालाही ते कळलं होतं, मलाही ते कळलं होतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. खरं तर हे पण आपल्याला फार माहिती की कोणाचंच सेम नसतं, पण केवळ पाडगावकर म्हणतात म्हणून आपल्याला वाटतं की ते सेम आहे. आणि ह्या गाण्याची म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमाची गंमत सांगतो जाता की पाडगावकर जेव्हा ही पहिल्यांदा कविता लिहिली प्रेम म्हणजे प्रेम आहे, तर त्यांच्या मुलीने अंजलीने ऐकली ती आणि म्हणजे बाबा काय लिहिताय तुम्ही असं, अशी कविता असते काय, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, अशी कविता थोडीच असते, हे काय लिहिले तुम्ही. पाडगावकर गप्प बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीचा फोन आला पाडगावकरांना, हो बाबा एकदम कमालच झाली. काय झालं, माझा मुलगा सकाळी उठला अंथरुणातूनच, तो अंथरुणातच हे बोलत उठला, अंथरुण म्हणजे अंथरुण असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तेव्हा एखाद्या कवितेला दृष्टपण काय असतं ते आपल्याला कळतं. काय दृष्टीपण असतं, ओळी लिहिताना त्यांना कळतं की ह्या ओळी अजरामर होणार आहे. तसं एक अजरामर गाणं, प्रेम तुम्ही केलेलं असलं किंवा न केलेलं असलं, ह्या गाण्यात तुम्ही निश्चित रडता असं मला माहिती आहे. कारण ती भातुकली प्रेमात आपण सगळेजण खेळलेलं आहे.
एक दिवस तिच्या लग्नाचंच आमंत्रण यायचं. प्रेमात फार वेळ काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, तिच्या घरावरती फिरायचं आणि एक दिवस तिच्या लग्नाचंच आमंत्रण यायचं. अशी खूप आमंत्रण मी जेवलो, अशी खूप आमंत्रण मी जेवलो आणि प्रेमाच्या ढिगरा देत फिरत राहिलो, प्रेमाच्या ढिगरात. आणि प्रत्येक वेळी तिच्या पुढच्या निमंत्रणाची वाट बघत राहिलो. असं करता करता एक दिवस तिच्या डोहाळे जेवणाचंच निमंत्रण आलं. एक दिवस तिच्या डोहाळे जेवणाचंच निमंत्रण आलं आणि त्या चिठी लिहिली होती, माझ्या मुलाच्या डोहाळे जेवणाला आला नाहीस तर माझ्यावर प्रेमच नाही असं चालतं. त्याच्यामुळे तिच्यावर प्रेम करायचं, तिच्या घरावरती फिरायचं आणि एक दिवस तिच्या गल्लीतून जाताना तिच्या मुलानं मला मामा म्हणायचं. असे प्रेमभंग अनेक झालेले, पण पाडगावमध्ये फार सुंदर रीतीनं हे सगळे प्रेमभंगाची व्यथा लिहिलेली आहे. याच्यानंतर एक खोडकर असं गाणं त्यावेळी मला आठवतं, दुपारच्या वेळी लागायचं आणि त्या गाण्याने त्यावेळी धमाकूळ घातला होता. दत्ता डांदेकर यांचं संगीत, परत एकदा आमच्या गदिमांचे शब्द आणि आशा भोसलेचा आवाज, असे उत्तम कॉम्बिनेशन होतं. ते गाणं होतं इथे दत्ता डांदेकर नाम दाद ना, जोरात दाद देतात या निमित्तानं. इथं काय होतं यानंतर आणखीन एक असं गाणं ज्या गाण्याने आपल्याला खूप इच्छा पुरवला. संगीतकार परत एकदा आनंद गण म्हणजे साक्षात स्वतः आमच्या स्वतःच. गीत होतं योगेश आणि जगदीश केपुटकर या दोघांनी म्हणून लिहिलेलं आणि तो चित्रपट होता साधी माणसं. त्या साधी माणसाचं वैशिष्ट्य असं की हा मेकअप न केलेला असा चित्रपट होता, साध्या लोकांचा साधा चित्रपट. पण त्यातली जयश्री गडकर, त्यातली सुलोचना, त्यातला सूर्यकांत एवढा आपल्या मनामध्ये आहे की इतकी वर्ष झाली तरी ते ब्लॅक अँड व्हाईट मधलं चित्र आहे ते आपल्या मनामध्ये अजून तसंच्या तसं आहे. आणि ते गाणं आहे
चित्रपटातून जे दाखवलं गेलं त्याच्यात या चित्रपटाचा खूप मोठा रोल आहे असं मला वाटतं. कारण यावेळी कॉम्पिटिशनमध्ये अनेक मुंबईचे चित्रपट होते, शहरातले चित्रपट होते, पण हा गावचा चित्रपट ह्या सगळ्या गाण्यांनी असा तरुण दिलेला होता. हे गाणं ऐकलं की मला आमच्या नलेश पटेल नावाच्या मित्राची आठवण येते. त्याला कोट्या करायची फार सवय. एक साहेबराव ठाणगे नावाचे आमच्या ऐरोलीचे कवी होते, त्यांच्यावर त्यांनी 2 वेळा लिहिल्या होत्या, ऐरोलीच्या देवा तुला ठाणगे ठाणगे वाहू दे. किंवा अशा पद्धतीच्या अनेक त्याच्या एका कवयित्रीनं त्याला पुस्तक दिलं, प्रेझेंट पुस्तक दिलं आणि सहज विचारलं, तुम्ही का नाही पुस्तक काढत कवितेचं? नलेश म्हणाला की मला तुमच्याकडे डेअरिंग नाही. किंवा नायगावकरांना एका कवीने विचारलं, सांगितलं की मला सर एक कविता तुम्हाला म्हणून दाखवायची, एक कविता फक्त तुम्हाला वाचून टाकायची. तर ते नायगावकर म्हणजे एवढं टेन्शन काय घेतलं तुम्ही? मी एवढ्या आतापर्यंत वाईट कविता ऐकलेल्या आहेत, तर आणखी एक भर पडेल ना, तुम्ही कशाला टेन्शन घेतलं? तर हे सगळं आमच्या कवींच्या बाबतीत असं असायचं की ह्या सगळ्या गमतीजमती मला सांगायच्या वाटायच्या. शंकर वैद्य सर नेहमी आम्ही कैलास लस्सीवाला जो आहे दादरचा, तिकडे गेले की आम्हाला तो असा वरती करून लस्सी द्यायचं ना, एक भांडं असं वरती करून दुसऱ्या भांड्याने परत असं वरती करून. तर मला म्हणायचं हे काय करतो माहिती ना, तो लस्सी वारावर देतो म्हणे. तो लस्सी लिटरवर देत नाही, वारावर. त्यातला सगळा वातडपणा कवींचा चाललेला असायचा. पण आपल्याला कवींनी जे शिकवलेलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही. उदाहरणार्थ या सगळ्या कवींकडून आपण सगळ्या कविता ऐकलेल्या आहेत आणि त्याचा एक परिणाम म्हणून मला असं वाटतं आपण या सगळ्या कविता म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आमचे पाडगावकर जेव्हा कविता म्हणायला लागतात तेव्हा असं विशिष्ट पद्धतीने जोर देऊन असं, काय जवळ घेते नि वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलं की गाणं सुचू लागतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीत इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉमेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. लव हे त्याचं दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. किंवा आणखीन एका कवितेमध्ये म्हणतात ते, बाहेर आपण नसलो कोणी जरी, पाठीवर असलेल्या गोणी जरी, राजा असतो आपण आपल्या घरी. राजा असतो आपण आपल्या घरी. 40 दीड खोल्यांचं राजाचं राज्य असतं, घरामधल्या नळाला बहुतेक करून पाणी असतं. पण जेव्हा राजा म्हणतो, काय म्हणतो? लाद मारीन तिथे काढील पाणी, लाद मारीन तिथे काढील पाणी. भारावून बघू लागते त्याच्याकडे त्याची राणी, डोळ्यातून झरू लागतात कौतुकाच्या सरी. राजा असतो आपण आपल्या घरी. किंवा वेंगुर्ल्याची आठवण आली की वेंगुर्ल्याची कविता आपले पाडगावकर म्हणतात की, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कशीत घ्यायचा. बालपण सगळं माझं भिजवलं त्यानं, आईसारखं मला तुटून भिजवलं त्यानं. मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कशीत घ्यायचा. काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं उडायचं, पांढरा शुभ्र बगळा म्हणून माझं मन उडायचं. पांढरा शुभ्र बगळा म्हणून माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळा व्हायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीनी लाड करीत मला कशीत घ्यायचा. पण हे इतकं सुंदर लिहिणारे पाडगावकर वात्रटिका लिहिताना सुद्धा एवढे डेंजरस वात्रटिका लिहायचे. म्हणजे एका ठिकाणी ते लिहितात, एक होता पाववाला, तो माझ्या गावाला. एक होता पाववाला, तो माझ्या गावाला. ही जी बाई विकते भाजी ती माझ्या मित्राची आहे. ही जी बाई विकते भाजी ती माझ्या मित्राची आहे. आणि समोरची दिसते सुंदर बाई, ती अजूनपर्यंत माझी कोणीच नाही. हा सगळा जो वात्रटपणा होता, वात्रटपणा अनेकांनी कवितेमधून केला. पण कवितेमध्ये विचित्र सगळ्यात कविता म्हणजे आमचे करंदीकर असायचे. ती कविता इतकी सुंदर लिहायची, पण म्हणताना एकदम तुसडेपणाने म्हणायचे. त्यांचा आवाजच काहीतरी असा तुसडा होता की काय म्हणतो. आम्ही नेहमी म्हणतो की कोकणातले ते म्हणून असं बोलायचे नाही काय. तर सुंदर कविता, पण म्हणताना सारे तिचेच होते, सारे तिच्यासाठी, सारे तिचेच होते, सारे तिच्यासाठी. हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्ही त्यात होतो कोठे कशाचं बोला, आम्ही त्यात होतो कोठे कशाचं बोला. त्याची कपाळी बारीक गाठी, सारे
तिचेच ते सारे तिच्याच. विठ्ठल वाघ ते खरंच सुंदर सुंदर कविता विठ्ठल वाघ म्हणायचे. त्यांचा आवाज होता पहाडी आणि विदर्भातल्या असल्यामुळे आक्रमक. तर ती कधी कधी इतकी आक्रमक व्हायचे की ते काय बोलतात तेच कळायचं नाही. म्हणजे ते कविता जोरात म्हणायचे आणि नुसतं साऊंड असा ऐकू यायचा पण शब्द काहीच कळायचे नाही. आता तुम्ही विदर्भातलं कोण इकडे नागपूरचं कोणी आहे का? आहे, तुम्हाला ओळखता येतं बघा. चंग विठ्ठल वाघ कळलं तुम्हाला? परत एकदा आवाज म्हणतो सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात. एवढी साधी ओळ होते पण आपल्याकडे स्टाईल पण वेगळंच एकदम ऐकू येतं आपल्याला. परत ऐकू बापट होते ते उत्तम कविता म्हणायचे आणि उत्तम सादरीकरण करायचे. कारण संस्कृत इंग्लिश मराठी याच्यात इतकं प्रभुत्व, उत्तम आवाज, उत्तम चेहरा, गोड दिसायचे. म्हणजे ते इतके गोड दिसायचे की त्याचं कवयितींना पण टेन्शन यायचं. तो जो चष्मा आहे ना पेन फ्रेमचा चष्मा ते बापटाने आणला मराठी कवितेमध्ये असं वाटतं. आणि जॅकेट घालून कविता म्हणायची. असं सुंदर दिसणं जे आहे सगळं ते बापटांमुळे आलं. आणि कविता मात्र कशी गेले होते कुठे अमेरिकेमध्ये, त्या अमेरिकेत जाऊन कुठली कविता तरी म्हटली होती तिकडे आणून आंबा पिकतो रस गळतो मिया मिला मी झिमा कळतो. आंबा पिकतो रस गळतो मिया मिला मी झिमा कळतो. कुठे सकाळ कुठे दुपार हिरवी माया अपरंपार. फ्लॉरिडाच्या बागा नारंगी झऱ्या झऱ्यातून सारंगी. फ्लॉरिडाच्या बागा नारंगी झऱ्या झऱ्यातून सारंगी. मियामी बंदर खुळा समेंदर कोकण समजून डुचमळतो. मिया मिला मी झिमकळतो आंबा पिकतो रस गळतो मिया मिला मी झिमकळतो. बापटांची अशी करा आमच्या नारायण स्वामींच्या आणखी एक वेगळीच करा. ते खरं तर कविता म्हणतात ना खूपदा तुम्ही नेहमी ऐकलं असेल कधी तर असे कार्यकर्ते जे बसलेत ना पुण्यात कम्युनिस्ट कार्यकर्ते बसलेत अशाच पद्धतीनं कविता म्हणायच्या. बरे झाले मर्डेकर म्हणजे त्यांची एक मी कविता मी लिहिलेली आहे त्यांच्या आवाजात होता म्हटलं. बरे झाले मर्डेकर तुम्ही त्या सुरव्याला भेटला नाही ते बरे झाले. बरे झाले मर्डेकर तुम्ही त्या सुरव्याला भेटला नाही ते बरे झाले. तसे कवीने कवीला भेटणे कठीणच असते मर्डेकर. आणि ते करंदीकर म्हणे म्हणतात कविता भोगावे कपडे काढून. कविता भोगावे कपडे काढून. आता एका कवीने दुसऱ्या कवीला असे भेटायचे म्हणजे मोठी पंचायत. बरे झाले तुम्ही त्या सुरव्याला भेटला नाही ते बरे झाले. पण सुरवे एका कवितेमुळे फार लोकप्रिय होते. ती कविता म्हणजे लग्न झाल्यावर नवरा नोकरीनिमित्त फॉरेनला गेला. फॉरेनला गेल्यावर तिकडून पगार करायला छान वाटतो पण त्याला फार आपल्या देशात असलेल्या बायकोची भयंकर काळजी अशी असते. त्याच्यामुळे तो पैसे पाठवतो छान पण असं इन्स्ट्रक्शन पण देतो बायकोला की तू फार दिवाळीतल्या साड्या नेसू नकोस, तू नट्टापट्टा करू नकोस, तू त्या बचत गटांच्या कार्यक्रमाला जाऊ नको, ते पुस्तक प्रेमीच्या अधिवेशनाला. तर ती एवढी वैतागते ते म्हणजे तुमच्या दोन मनाला इकडे मी सांभाळते आणि वरती मला असंच एक एक इन्स्ट्रक्शन देतात. तुम्ही नवीन सावित्रीची लेख आहे ना मी असे विषय ऐकणार पण ती उत्तर जे देते ते उत्तर म्हणजे ती कविता आहे. काय म्हणते ती? कोण्या वेळानं कळवलं तुम्हा मिठू मग ते रस्त्यावर. कोण्या वेळानं कळवलं तुम्हा
मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर. पाणी भरायला जाऊ का नको, काय ते पत्रात लिहा. पाणी भरायला जाऊ का नको, काय ते पत्रात लिहा. अहो 100 रुपयाचा हिशेब मागता आम्हीच काय एकटीनं खाल्ले. लाईटीचे वीज दिले, पाण्याचे 30 दिले, 50चे राशन आणले. दूधवाल्याचे देऊ का नको, काय ते पत्रात लिहा. दूधवाल्याचे देऊ का नको, काय ते पत्रात लिहा. बाळाला आला तापमान खोकला, प्रायव्हेटला घेऊन गेले. 100 रुपयाचे इंजेक्शन मारले, पाण्यातच पैसे गेले. याला जेजेला नेऊ का नको, काय ते पत्रात लिहा. याला केएमला नेऊ का नको, काय ते पत्रात लिहा. पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं, फुकट झाली खेप आणि पोर झाली मोठी, तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप. आम्ही समजाने ऐकू का नको, काय ते पत्रात लिहा. आम्ही समजाने ऐकू का नको, काय ते पत्रात लिहा. पुण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर. पाणी भरायला जाऊ का नको, काय ते पत्रात लिहा. दूधवाल्याचे देऊ का नको, काय ते पत्रात लिहा. याला केएमला देऊ का नको, काय ते पत्रात लिहा. आणि आता मी माझ्यासाठी बदल केलाय की आम्ही कविता ऐकू का नको, काय ते पत्रात लिहा. काय ते पत्रात लिहा. नारायण सरांची अशी एक टाईप आणि दुसरी आमच्या महानोरांची तिकडची पळसखेडची टाईप. जळगावचा एक पळसखेडचा वेगळा खास आवाज तो आपल्या सगळ्यांना माहिती, कानापासून गुंतत असतो. एक वेगळी स्टाईल आहे जळगावकडची. तांबोळी मला वाटते अंगभर चंद्र कोर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर. उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर, थोडे सांडले केशर. पण आपल्या मनात माधवांचा आवाज घुमतो तो कुठला माहितीये. गोऱ्या देहावरती कांती नागिणीची कात, येडे झालो आम्ही राधे द्यावी एखादी रात. असं एखाद पाखर वेलाळ त्याला सामोर जातय आभाळ. असं एखाद पाखर वेलाळ त्याला सामोर जातय आभाळ, त्याला सामोर जातय आभाळ. एका बाजूला हे पळसखेडची कहाणी चालू असताना दुसऱ्या बाजूला एक दणदणीत आवाज असा होता कवितेतला, जसं गावून कविता म्हणण्याचा. तो म्हणजे काय, कविवरील बाबू डोलकर यांचा. बाबू डोलकर गोव्यामध्ये असल्यामुळे थोडंसं अनुनासिक असं त्यांचा आवाज असायचा. तो अनुनासिक आवाज यासाठी आपल्याला आवडायचा, इतके गोड म्हणायचे, पांढऱ्याचे लांब केस बाबू डोलकरांचे, मानेवर ओढणारे, तशाच पद्धतीचा खादीचा असा सगळा असायचा. आणि असं तडामणाच्या सगळ्या गरब्यामध्ये एखादा माणूस गात फिरतोय असं ते फिरत असायचे. सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग, सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग. गोपी झाल्या भिजून चिंब, थरथर कापती निंब जंब, तना मनातून टाळ मृदंग, पाने पिटती टाळ्या ग. सरीवर सरी आल्या ग, सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग. कधी कधी कोकणी गाणं आपलं कोकणी नीट समजत नसलं तरी केवळ बोलकर म्हणतात म्हणून आपण ते ऐकायचो. इतक्या प्रेमाने ते सगळे कोकणी कविता म्हणायचे. तर ती कविता, त्या दिसावळाकडे गडद तिनसना, मंद मंद वाजत आले तुझे गोपैंजना. त्या दिसावळाकडे गडद तिनसना, मंद मंद वाजत आले तुझे गोपैंजना. फार गोड आवाजात ते सगळे कविता म्हणायचे आणि सगळं असं भागलेलं वातावरण असायचं. याच्यातला सगळ्यात मोठा तारा होता मराठी कवितेतला कविता सादर करणारा म्हणजे कविवर्य सुरेश भट. सुरेश भट हे एकमेव मराठीतले कवी असे होते जे तिकीट लावून कवितेचा कार्यक्रम ठेवायचे आणि त्यांचा कार्यक्रम हाऊसफुल असायचं. त्याचं तिकीट मिळायचं नाही पुण्यामध्ये. पंतांच्या गोटाची आठवण काढली ना तर पंतांच्या गोटात त्यावेळी ते राहायचे आणि बालगंधर्वमध्ये शो तिकीट मिळायचं नाही. एकमेव मराठीमधला कवी असा होता की ज्याचं कार्यक्रम ऐकण्यासाठी लोक असं जीवाचं रान करायचे. तर त्यांची स्टाईल एक वेगळी स्टाईल होती. पण मला आता आज या निमित्तानं एक त्यांची कविता म्हणायची वाटते. ते म्हणतो ही कविता अशी,
परत एकदा नॉस्टॅल्जिया सगळं आहे. देखावे बघण्याचे वय निघून गेले, देखावे बघण्याचे वय निघून गेले. दोन दोन शब्दामध्ये कसं आणतात सगळं आयुष्य. गेले ते उडून रंग, गेले ते उडून रंग, उरले हे फिकट संग. गेले ते उडून रंग, उरले हे फिकट संग. हात पुढे करण्याचे वय निघून गेले, देखावे बघण्याचे. तरुणपणी काय असतं, काय असते तरुणपण म्हणजे? रोज नवे एक गाव, रोज नवे एक नाव, रोज नवे एक गाव, रोज नवे एक नाव. आणि आता नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले, देखावे बघण्याचे. दोन शब्दामध्ये पाऊस मी पहिल्यांदाच आयुष्यात पाहिलेला आहे. दोनच शब्दात पाऊस. त्याच्याकडे वाक्य नाही, कडवं नाही, पूर्ण 3-4 ओळी नाही, दोन शब्द. काय शब्द? रे माझी मातोरा तंदिर स्मरणाचा अमृत घन, रे माझी मातोरा तंदिर स्मरणाचा अमृत घन, स्मरणाचा अमृत घन. आणि आता पावसात भिजण्याचे वय निघून गेले, देखावे बघण्याचे. एकटाच मज बघून चांदलात ये अजून, एकटाच मज बघून चांदलात ये अजून. आणि आता चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले, देखावे बघण्याचे वय निघून गेले, वय निघून. या सगळ्या कवीनंतर म्हणजे मला मनमोहन नातू कशी कविता म्हणायची माहीत नाही, किंवा कवी गिरीश कविता म्हणायचे, गाऊन कविता म्हणायचे, मनोहरबाई रानडे ही कविता गाऊन म्हणायच्या. ही काही मंडळी आहेत रविकिरण मंडळ, ती मला आठवत नाही. मला नंतर एकदम आठवतात ते पडगावकर. आणि मग नंतर अलीकडची पिढी आमचे अशोक नायगावकर, ते कविता गद्य म्हणतातच, पण सगळ्यात म्हणजे अशी कविता म्हणतात मला नेहमी कळत नाही की नेहमी म्हणतात त्याचा आवाज साधा असतो एकदम. म्हणजे आता असते तर या पुस्तक प्रेमी संमेलनामध्ये मला फार बरं वाटलं की ते प्रेमाने सगळं पुस्तकांवर प्रेम करतात वगैरे. तुमच्यामुळेच आमची पुस्तके जातात, त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला आहे, असं वगैरे बोललं वगैरे वगैरे. आणि कविता म्हणायची वेळ आली की ना, इतक्या रात्री इतकी सगळी माणसं कविता ऐकायला बसली, याची म्हणजे गंमतच वाटते. कार्यक्रम का करतो? कारण घरी माझं कोणीच ऐकत नाही. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेस येतो, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. काय त्यांच्या डोक्यातील सांगतायत, विचित्रच काहीतरी चाललेलं आहे. त्यांना एकदा मी म्हटलं की नायगावकर जरा काहीतरी हिरवगार असं लिहा, काय तुमच्या सगळ्या कविता आहेत अशा काहीतरी असं हिरवे गाली गाली टाईप लिहा तुम्ही, असं सुंदर. म्हणून त्यांना मी कोकणात घेऊन गेलो आणि म्हटलं बघा नायगावकर निसर्ग नुसता बघा, तुम्हाला सुचेल नक्की काहीतरी. नायगावकर मला विचारतात कुठे आहे निसर्ग? म्हटलं कमाल आहे नायगावकर, असं खिडकीच्या दोन्ही काचातून तुम्हाला निसर्ग दिसत नाही? एवढा सगळीकडून निसर्ग निसर्ग असा. म्हणजे काय प्रॉब्लेम काय तुमचा? तर काय सांगावं त्यांनी? ते म्हणाले मध्ये झाडे येतात, मध्ये झाडे येतात, ते उत्तर आहे. आणि नंतर सगळं कोकण टाकल्यानंतर वर्णन काय केलं कोकणात. म्हणजे कसं वाटलं तुमचा कोकण? कचऱ्यासारखा निसर्ग म्हणजे बघण्याचा दृष्टिकोनच असं त्यांचं. त्याच्यामुळे मुंबईवर कविता लिहिताना तुला कशी कविता लिहिली माहिती ना? भयानकच कविता. काय कविता लिहिली मुंबईवर? विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं तू रुळावर काय शिकतो, किती
किती मोठी माणसं जातात त्या रोडावर, तो संस्कृतीवर अशी घाण काय ओढत. संपत म्हणाला साहेब शी काय म्हणतात, सगळा हगाय बसतो म्हणाला. संपत म्हणाला साहेब शी काय म्हणतात, सगळा हगाय बसतो म्हणाला. त्यामुळे किती मराठी वाटतं, खोटा साथ झाल्यासारखं. त्यामुळे किती मराठी वाटतं, खोटा साथ झाल्यासारखं वाटतं. मी संपतला म्हटलं, अरे दादरसारख्या ठिकाणी किती छान सुलभ शौचालय झाले, तिकडे जावे, सुसंस्कृत माणसासारखे राहावे. मग मी संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून. संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला. आता संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात. संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो, आईला सरकारने जगायची नाही पण हागायची तर ते त्यांचे तो कविता वाचली काहीतरी बिना माईकचे पण एवढा आवाज असं जातो ना मला. आमचे महेश केळकर आहेत, महेश केळकर ते मालवणी कविता म्हणतात. म्हणजे मालवणी एवढे प्रेमात कविता म्हणतात ना की त्यांचं झिंझिनाट ऐकलं की आपल्याला वाटतं त्यांच्या अंगात आलंय की काय, तिथे त्यांचं झिंझिनाट चाललेलं असतं. आणि तुम्हाला माहिती आहे की मालवणी तशी फार कठीण कविता नाही, जे भाषा नाही आहे, मराठीच्या जवळचीच आहे. मराठीत आपण घोडा म्हणतो ते घोडो म्हणतात, किंवा काय म्हणतो आपण त्याला की पातोळा असतो त्याला पतेरो म्हणतो. त्यांची प्रेमातली कविता आहे. तुम्हाला पांदण नावाची गोष्ट गावाकडची माहिती आहे ना, त्याला पांदी असं म्हणतात. ॲक्च्युली पांदण असं शब्द आहे तो, पण गावाकडे पांदी पान्नी असं सगळं म्हणतात. त्यांची कविता अशी आहे, पान्नीन भेटलंस अंगात खेटलंस, पान्नीन भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, पतेरो साळसाळ पायाबुडी फुरसा मारीत होता मनात उडी, पतेरो साळसाळ पायाबुडी फुरसा मारीत होता मनात उडी, चलता चलता तू बुजबुजलं हीच माझ्या घराची जवळची वाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, काय बोलत होतो आणि खै चालत होतो गुन्हा ठाव, काय बोलत होतो आणि खै चालत होतो गुन्हा ठाव, तुझ्या वाटेत पिकले आंब्या फणसांचं नुसतो गमगमा, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, लांबसून बॅटरी उक लागली जवळ तुम्हाला खसकन वडलंस, लांबसून बॅटरी लागली जवळ तुम्हाला खसकन वडलंस, माळेत माझा काळी धाडधाड धाडधाड तुझा मात्र धाडच भला, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट. आणि शेवटी कवी म्हणतो की तुझ्या मागसून खूप जणा भेटली अंगात फेटली पण नाही पडली, तुझ्या मागसून खूप जणा भेटली अंगात फेटली पण नाही पडली, कारण माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिलं वैलो किटकिनाट, माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिलं वैलो किटकिनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, पान्नीन भेटलं अंगात फेटलंस काळोख किनाट, हातात हात धरलंस अकस्मात झालं झिंझिनाट, झालं झिंझिनाट. मी म्हणतो की ही कविता मी म्हणतो त्याच्याबद्दल माझं खूप अभिनंदन केलं पाहिजे. कारण केळकर जेव्हा म्हणतात तेव्हा झालं झिंझिनाट म्हणताना पहिला तांब्या पाडतात, पहिला तांब्या पाडतात, किंवा कवी संमेलन असेल तर 3-4 कविता पाडतात, एवढं त्यांच्या अंगात तो झिंझिनाट आलेला. तर प्रत्येकाची अशी एक वेगळी स्टाईल आहे, त्या स्टाईलप्रमाणे कविता म्हणतो वाचले म्हणजे म्हणून ते मी कदाचित मला लांब बसवलं. पण अशा सगळ्या स्टाईल्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला इंटरेस्टिंग कविता वाटते. नेहमी एकाच पद्धतीने जर का सगळ्यांनी कविता म्हणते ते गंमत येणार नाही. खूप चांगले म्हणत असतात, असे वेगळे पण सगळं आहे ना, यातच सगळी गंमत आहे. आमचा एक संभाजी भगत नावाचा कवी मित्र आहे, तर संभाजी भगत म्हणजे असं अंगावर झाल्यासारखं कविता म्हणतो आणि त्याला माहीत वगैरे लागतच नाही, इतकं जोरात त्याचा आवाज असं कोणी नव्यानं गाणं घालतो, नव्यानं गाणं घालतो, नव्यानं गाणं घालतो,
म्हणतो तो तुला झेपत नाही. माझ्या निराच्या कामाला रोज येई गणव फुल, रोज येई गणव फुल. पण कशी पेटना ती चुलग माझे माय, कशी पेटना ती चुलग माझे माय. हा कशी पेटना ती चुलग माझे माय. मला नेहमी संभाजी भगतची कविता म्हणताना नेहमी असं वाटतं त्याची केस उठल्याशिवाय ती कविताच म्हणता येणार अशा पद्धतीचं त्याचं सादरीकरण आहे. जी काही लोक अत्यंत सॉफ्ट कविता म्हणतात, काही लोक तर हे सगळ्या कवींच्या गमती जमती आणि त्यांच्या आवाज त्यांच्या पण गमती जमती आहे. खरं तर नरेश पाटीलची कविता म्हणाली असं मला फार वाटलं होतं, पण तेवढं वेळ नाही आपल्याला आणि लाईटने फारच हे केलेलं नाही. नेहमी असं काही सिच्युएशन असले की मी नेहमी एक माझं आवडतं सुभाषित म्हणत होतो की आयुष्यामध्ये सुख असतं, दुःख असतं, प्रकाश असतो, काळोख असतो, आशा असते, निराशा असते. म्हणजे ज्याच्याशी तुम्हाला खूप प्रेमाने बोलावंसं वाटतं अशी माणसं ट्रेन पकडताना प्लॅटफॉर्मवर भेटतात आणि ज्यांच्याबरोबर तुमचं 2 मिनिट सुद्धा जमू शकत नाही अशी माणसं 3 तासाच्या कार्यक्रमात तुमच्या शेजारी भेटली. असं त्याच्यानंतर अशा एका पर्वाकडे आपण जाऊया की ज्या पर्वाने आपल्याला खूप छान छान गाणी दिली. पुन्हा एका मराठी कविता समृद्ध करण्यासाठी पर्शियामधून गझल आली, जपानमधून हैकू आला, कुठून रुबाया आल्या, कुठून लोकगीतं आली आणि या सगळ्यांनी ही मराठी कविता समृद्ध केलेली आहे. त्याच्यामुळे नुसती गझल म्हटली की आपल्याला अनेक गझला आठवतात. तुम्हाला माहिती आहे की गुलाम अली काय, मेहदी हसन काय, हुसेन बक्षी काय, बशीर बद्र काय, ही सगळी मंडळी ही आपल्याला आपली वाटतात. याचं कारण आपण इतकी पारायण केलेली आहे त्याची. आणि फक्त मराठी माणसांकडे जे उद्देपण आहे की ते त्यांचं आहे ते त्यांचं तरी आपण मानलंच नाही. गुलाम अली सुद्धा आपल्याला आपला वाटतो, हुसेन बक्ष सुद्धा आपल्याला आपला वाटतो, बेगम अख्तर सुद्धा आपल्याला आपली वाटते, जशी ज्योत्ना मुळे सुद्धा आपल्याला आपली वाटते. तर हा जो एक खूप उद्देपणा आहे संगीतातला, हा आपण गमावलेला उद्देपणा आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे बशीर बद्रच्या काही ओळी तुम्हाला सांगायच्या तर तुम्हाला इतक्या गोड गोड ओळी ह्या माणसांनी दिल्या ज्या आपल्या आयुष्याचा पण भाग झाला. एका ठिकाणी मोहम्मद अल्वी नावाचा कवी म्हणतो कि दिन में परियां क्यों आती है, ऐसी घड़ियां क्यों आती है, बाहर किसका डर लगता है, चिड़िया घर में क्यों आती है. दिन में परियां क्यों आती है, ऐसी घड़ियां क्यों आती है, बाहर किसका डर लगता है, चिड़िया घर में क्यों आती है, और अपना घर आने के पहले इतनी गलियां क्यों आती है, अपना घर आने के पहले इतनी गलियां क्यों आती है. मराठीमध्ये अनेक कवी आहेत. आमचा एक अकोल्याचा कवी म्हणतो, आईबद्दल त्यांनी कविता लिहिलेली आहे की मुलगा म्हणाला आईला दिव्याची बात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची बात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले बात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची बात कमी जास्त करत राहिली, रात्रभर बिचारी दिव्याची बात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये पातीसारखी लढत राहिली, आयुष्यभर दोघांमध्ये पातीसारखी लढत राहिली. तर आमचा एक शशिकांत तिरोडकर नावाचा कवी मुंबईमध्ये जेव्हा खूप मोठा प्रलय होतो 26 जुलै 2005 सालचा तुम्हाला आठवत असेल, सगळे मुंबई बुडायला आली होती. एका मिठी नावाच्या नदीने त्या सगळ्या मुंबईची वाट लावली होती. त्यावेळी त्याच्या मनात आलं की एवढी छोटीशी मिठी नदी आणि तिने इतक्या मोठ्या मुंबईला बुडवलं कसं, इतके प्राण कंटाचे आणले मुंबईचे कसं काय. आणि त्याच्या वाचनात अशी एक बातमी आली, या मिठी नदीचा उल्लेख कोणीतरी नाला असं केला होता. बस एवढीच एक गोष्ट आणि त्याला 8 ओळी सुचल्या. त्या ओळी अशा होत्या की नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं, नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं, भर पावसात तिचं यावरचं या मुंबईवरचं प्रेम आटलं. केव्हापासून ती या पावसाची वाट पाहत होती, सगळं सहन करत गटारवरून गुपचूप पाहत होती. जेव्हा तिला अगदीच उभं आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली आणि नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. 3 दिवस उभा टाकला पाऊस तिच्या पाठी आणि तिने मुंबईच्या गळ्याला मारली मिठी, आणि तिने मुंबईच्या गळ्याला मारली मिठी. सारे म्हणतात आता तिनं केला घात, पण नदीला नाला करण्यात त्यांचाच होता हात, नदीला नाला करण्यात त्यांचाच होता हात. आणि तिने हे का सोडला नाही नुकसान होणारे गांडलं, पण मिठी नदी हे बुजलेलं ना परत सातारा म्हणलं. मिठी नदी हे बुजलेलं ना परत सातारा.
या कवितांच्या सगळ्या हा मैफिली चालू असताना अचानक मला एक मोठा घबाड आज मिळालेला आहे. म्हणजे मला भेटण्यासाठी पारणानगरवरून एक कवी आलेला आहे, ज्याची एक कविता इतकी व्हायरल आहे सगळीकडे आणि आज तो नेमका आपल्यामध्ये आलेला आहे. मी बबलू वडालेला विनंती करतो की त्याने त्याची ती अत्यंत लोकप्रिय अशी कविता म्हणून टाकते. 2च मिनिटाची कविता आहे, पण ही कविता तुम्हाला तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये ठेवावीशी वाटेल अशी कविता आहे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत केले. नमस्कार. खरं तर मी या संमेलनाचा काही भाग होणार नव्हतो. अगदी अवचित आलेला कवी आहे, आगंतुक कवी आहे, पण तरी सुद्धा सरांच्या विनंतीला मान देऊन कविता आपल्यासमोर करते. त्याच्याबरोबर ओळी आहे की वेदनेला सोलून घ्यावं नीट, वेदनेला सोलून घ्यावं नीट आणि अक्षरांचीच करावी पायपीट. शब्दांचं माझ्या अंगात रक्त होऊन वाहन व्हावं, शब्दांचं माझ्या अंगात रक्त होऊन वाहन व्हावं आणि कविता चौथ्या जाणीवांच्या जिवंतपणाचं गाणं व्हावं, आणि कविता चौथ्या जाणीवांच्या जिवंतपणाचं गाणं व्हावं अशी माझ्या पिढीची, आपल्या सर्वांच्या पिढीची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे व्हायरस. आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. जुने पावसाळे उडून गेले, डिलीट झालेल्या फाईल सारखे. जुने पावसाळे उडून गेले, डिलीट झालेल्या फाईल सारखे. आणि घर आता शांत असतं, रेंज नसलेल्या मोबाईल सारखे. आणि घर आता शांत असतं, रेंज नसलेल्या मोबाईल सारखे. हँग झालेल्या पीसी सारखी मातीची स्थिती वाईट. पीसी हँग झालं की आपण काहीच करू शकत नाही. हँग झालेल्या पीसी सारखी मातीची स्थिती वाईट. जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट. जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट. 21व्या शतकातली, म्हणजे मी आणि माझ्या पिढीचे सगळेच, 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद झाले म्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद झाले म्यूट. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनानं पूजा झालाय. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनानं पूजा झालाय. आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांना जागा नाही. सगळं काय आहे पण ते नाही. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांना जागा नाही. आणि फाटली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही. आणि फाटली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही. विज्ञानाच्या गुलामगिरी केवढी मोठी चूक, असं का म्हणतोय कवी? दिवसभरामध्ये जर आपल्याला एक कॉल नाही आला तर आपण म्हणतो मी मंगळावर आहे, मला कॉल कसं काय येत नाही. विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. रक्ताच्या नात्यांनाही आता लागतं फेसबुक. आणि शेवटच्या 4 ओळी फार महत्वाच्या आहेत. करप्ट झाली आहेत नाती, फॉर्मॅट झालंय घर. करप्ट झाली आहेत नाती, फॉर्मॅट झाले घर. पण छातीशी असतो मोबाईल, हाताशी कॉम्प्युटर. पण छातीशी असतो मोबाईल, हाताशी कॉम्प्युटर. बबलू इथल्या एका शाळेमध्ये शिक्षक आहे आणि खूप हुशार करत होतो, खूप कार्यक्रम वगैरे करत होतो. पण त्याची ही कविता ही खूप जवळजवळ मी 15-20 वर्षापूर्वी ऐकली. ती अजून मला तेवढी तरुण वाटते. आणि आता सगळीकडे आपण इतके कॉम्प्युटराईज किंवा डिजिटल झाल्यावर सगळं खूप जवळचं वाटायला लागले. असो, यानंतर आपण अशा एका कालखंडात जातो. त्यामध्ये आपल्याला सुरेश भटांची गाणी आणि रिंगनाथ मंगेशकरांचं संगीत ऐकायला मिळालं. आणि या दोनच्या कॉम्बिनेशनमधून जे काय सुद्धा निर्माण झालं ते आपल्याला कधीही विसरता न येणार आहे. आपल्या आयुष्याची जणू कवितेची मैफिल या सगळ्या लोकांनी समृद्ध केलेली आहे. सूर्या
वर्षाव करणारी अशी एक विदुषी होती. त्या विदुषीचं नाव शांता लेवाडी शेट्टी. शांता शेट्टी यांचा जन्म मंचरचा, पुण्याजवळच्या एका गावाचा. पण पुण्यामध्ये येऊन त्या उत्तम शिकल्या, उत्तम मराठी शिकल्या, उत्तम मराठी लिहू लागल्या आणि डोक्यावर पदर घेतलेला, मोठं कुंकू असलेली ही बाई अशी विदुषी होती, त्याच्यावर आपला विश्वास बसायचा नाही. पण इतकी गाणी शांताबाईने आपल्याला दिली. असे नाही नसे नाही तरी असेल गीतही, फुला फुला ते उद्या असेल गीते, असं म्हणत शब्द माझा आरसा, शब्द माझा हा सखा, अशा पद्धतीने इतकी गाणी लिहिली की त्यातलं एक अजरामर गाणं आपल्याला माहिती आहे. मला वाटतं पवनाकडचं दोंडी का तांबडी माती याची आहे. शांताबाईंच्या बरोबर जे अनेक कवी होते त्याच्यामध्ये जगदीश चिपळूणकर, आपल्या पुण्यातले सुधीर मोघे, अशी खूप ग्रेट ग्रेट माणसं होती ज्याच्या गाण्याने आपण समृद्ध झालं. त्याच्यात आणखीन एक नाव होतं मधुसूदन कालेलकर नाव असतं. ते मधुसूदन कालेलकर फार लोकांना फार माहिती नाही, पण अनेक पटकथा ज्याने लिहिल्या, अनेक चित्रपटांचे संवाद ज्याने लिहिले आणि कधी गदी मांडगुळकर नसताना गदी मांडगुळकरांच्या अब्सेन्समध्ये त्यांचं गाणं लिहिणारे म्हणून मधुसूदन कालेलकर लोकप्रिय होते. म्हणजे तुम्हाला हे चिंचेचे झाड दिसे माझं चिनारपेक्षा परी हे गाणं जरी खाली नाव गदी मांडगुळकरांचं असलं तरी हे गाणं मधुसूदन कालेलकरांनी लिहिलेलं आहे. तर असे मधुसूदन कालेलकर यांचे खूपच अजरामर गाणं आहे. अपराध मिस केला नावाचा चित्रपट, का अपराध नावाचा चित्रपट. म्हणजे उदाहरणार्थ कोकणातलं गाणं जर का कोणाला पण सांगितलं तर ताबडतोब जितेंद्र अभिषेकीने गायलेलं एक वैशाख मामा नावाचा चित्रपट होता, त्याच्यातलं एक गाणं आहे. ते गाणं आपल्याला फार माहिती आहे आणि कोकणची माणसं साधी भोळी नावाची जी गोष्ट आहे ती त्या गाण्यामध्ये आहे. तर त्याची सुरुवातच नातवा किती रे गोम माहेरला जाते असे गोम माहेरला जाते हो नातवा गोम माहेरला जाते हो नातवा हो तिच्या धोवाला कोकण दाखवा गोम माहेरला जाते नातवा
तिच्या धोवाला कोकण दाखवा. मराठी गाण्यांमध्ये डुएटमध्ये गोमू नावाची गोष्ट आहे की गोमू ह्या गाण्यामुळे मराठीत आलेली आहे. त्याच्यानंतर तेव्हा रात्रीचं खेळ चालले नावाचा चित्रपट आला, त्यातलं गाणं खूपच लोकप्रिय झालं. ते गाणं म्हणजे चंद्र आणि साक्षी
मला उगाच पण मनात आलं जेव्हा आमचे प्रसाद नातू हे गाणं म्हणून दाखवत असते घरात, तेव्हा त्या मेसेज कुठे बघावं असं कळत नसेल, आकाशात बघावं की खाली बघावं. पण याची आणखी एक गंमत या गाण्याची अशी आहे, आता नरेश पाटील तुम्हाला म्हटलं इतका खोट्या गाण्यात एक्सपर्ट, एकदा राहुल राणे आणि तो टॅक्सीने निघाला होता आणि एका मुसलमान माणसाची टॅक्सी होती, त्याच्यामध्ये त्याच्या काचेवर चांद तारा सगळं असताना ताबडतोब नरेश त्याला म्हणाला, राहुल चंद्र आहे टॅक्सीला. यानंतर असंच एक गाणं आहे, ते पण गाणं खूप गोड गाणं आहे आणि ते दादा गणपतीच म्हणतात. तर दादा गणपतीची आठवण केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मराठी कविता किंवा मराठी गाणी जिवंत ठेवण्याचं काम जसं मोठ्या कवी बहादरांनी केलं तसं ह्या शाहिरांनी पण केलं. तर दादा गणपती खूप गोड ना, इतकी सुंदर त्यांच्याकडे प्रतिभा होती की कुठलं म्हणते ते गाणं करा, काय काय होईल ते होते, कोर्टात जाऊ फिकीर त्याची करू नको, अशा पद्धतीची सगळी रचना किंवा झाल्या तिने सांगा हे गाणं त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यावर विश्वास बसत नाही, इतकं गोड गाणं त्यांनी लिहिलेलं. पण हे गाणे ह्या गाण्यात त्यांची मराठी चित्रपटाच्या ह्याच्यामध्ये एंट्री झाली आणि त्या गाण्याने धुमाकूळ घातला होता. चित्रपटाचा सोंगाड्या आणि गाणे घेतले. या दोघांसाठी वेगळ्या टाळ्या द्यायला पाहिजे, कारण हे गाणं म्हणण्यासाठी स्टेजवर दोघेच राहावे शिल्लक आणि बाकीच्यांनी जावं म्हणजे अशी त्यांनी व्यवस्था केली होती गाणं निवडला जावं. पण एकदा दोघा टाळ्या दादा कोणत्यासाठी सुद्धा. तर एका बाजूला मराठीचं वैशिष्ट्य असं की एका बाजूला असं चिंग फुंकले रणी वाजतात चौघडे संजय वावठा चला चैन पुढे अशा पद्धतीची विरस्तीची सुद्धा गाणी. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चल चल हाताकडे भूषण तुला नव्या जगाची आण, अशी एकाकडे गाणी आणि दुसरीकडे मळ्याच्या मळ्यामध्ये कोणतं होती अशी पण गाणी. मला आठवत असेल की आपलं सगळं जीवन शाळेचे जीवन एक प्रभात फेऱ्या काढून फिरण्यात गेलं आणि त्यावेळी सगळी आपण देशभक्तीची गाणी आहेत ती ऐकलेली आहे. आणि अशी देशभक्तीची गाणी लिहिणं हा सुद्धा मराठीचा एक वेगळा स्वभाव धर्म असा आहे. तर प्रेमाची गाणी असू दे, विराची गाणी असू दे, आईची गाणी असू दे, शेताची गाणी असू दे, सगळी गाणी म्हणत म्हणत आपण मोठे झालेलो आणि त्याच्यामुळे या सगळ्या कवींची या सगळ्या गीतकारांची आपल्याला खूप मोठी अशी
उपकार त्यांचे आहेत की त्याच्यामध्ये आपण मराठी जिवंत ठेवलेलं आहे. अजून सुद्धा मला नेहमी असं वाटतं की जे कवी गाऊन कविता सादर करतात किंवा ज्या कवींची गाणी झालेली आहेत ते कवी अजून शिल्लक आहे. त्याचं कारण हे असावं असं मला वाटतं. कारण बरेच कवी जे उत्तम गद्य कविता लिहिली पण ते काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत कारण त्यांना गाणी लिहिता आली नाही. मला एकदा प्रभा गणवकर बाई बोलले जाते असं की सुरेश भटाने इतकी सुंदर गाणी लिहिलेली आहेत, जेव्हा त्याची गाणी ऐकते तेव्हा मला फार असं वाईट वाटतं की आपण आयुष्यात एकही असं गाणं लिहिलं नाही. तेव्हा ही कुठल्याही कवीची खंत असू शकते. फक्त त्यांच्या कवित्वाबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो, उत्तमच कविता त्यांनी लिहिली, पण अशी गाणी लिहून त्यांनी आपलं सगळं जगणं आहे ते मधुर करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा असा विषय येतो तेव्हा आपल्याला लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, जाणलो खरे धन्य ऐकतो मराठी, धर्मबंध जाते एक जाणतो मराठी आणि एवढ्या जगात माझे मानतो मराठी, असं अभिमानानं म्हणा असं वाटतं. मला असं वाटतं की ह्या 4 वेळा आपण सगळ्यांनी म्हणूया आणि ती खऱ्या अर्थानं एक सांगता होईल. सांगतेचं एक वेगळं आणखी गाणं आहेच, पण ही सांगता मराठीसाठी, अभिजात मराठीसाठी मला असं वाटतं की योग्य सांगत आहे. सगळ्या म्हणायला हरकत सगळ्यांना खूप झोपा तरी आल्या तरी किंवा झोपा उडाल्या कारण 2-3 लाईट गेल्यामुळे झोपा उडालेल्या आहेत. पण असू दे, एक ओळख मी म्हणतो, एक ओळख ती रिपीट करा आणि फार सुंदर लोकांच्या सगळ्यांचा प्रतिपरिचय आहे मराठीचा अभिमान घे. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी,
ही सर्व कवींच्या, सर्व गीतकारांच्या आणि ही सगळी गाणी पेश करणारे सगळे जे मराठीतले कलाकार आहेत, त्यात गायक आहेत, संगीतकार आहेत, वादक आहेत, निवेदन करणारे अनेक मंडळी आहेत, संगीत देणारे अनेक तरुण मंडळी आहेत, या सगळ्यांसाठी आपण एक स्टँडिंग ओवेशन द्यावं या निमित्तानं असं मला वाटतं. याचबरोबर आजची ही रात्र आपली कवितेची रात्र संपत आहे, पण जोरदार टाळ्या सचिन केळकर, कृपा केळकर, गौरी दातर मॅडम, चित्रा आणि सुनील, तुम्ही जरी या पुढे या नव्हता, तुमचं हे सगळ्यांचं अभिवादन घेण्यासाठी तरी या आणि फोटो पण छान काढतात, सगळ्यांना फोटो काढता येईल छान. आणि प्रसाद नातू या सगळ्यांनी आजचा हा कार्यक्रम गोड केलेला आहे. ते बंद कर मग. अरे वा, आता सगळ्यांनी काढायचे, आता बरं वाटतं. आणि अर्थातच ध्वनी संयोजन करणारे, त्यांचं नाव मला माहित नाही, त्यांची उत्तम चित्रा थोडी अशी वा सर थोडी अशी वा. आणि बघतो तू पण ये, एक कविता म्हटलीस आणि हां या येस